तुमचं काय बोलणं झालं का मास्तरीन संग? कशा संदर्भात? नाही म्हणजे असं एकूणच. नाही नाही, उलट मीच सांगणार होतो तुम्हाला की तिला शाळेत पाठवा म्हणून. हां हां हां, नाही ते पाठवणार की हो. कधी? पाठवतो आता, लवकरच पाठवायचं आहे. नाही, काय नवीन वर्षाच्या स्वागताचा इव्हेंट आहे ना, अक्षरा हवी आहे इव्हेंटला. हां 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 हां, नाही नाही ते बघूया, करूया काय तर आपण पाठवूया. कधी? आज? अहो आज लगेच तसं कसं असेल ते बघूया, करूया काहीतरी. मी काय म्हणतो ते नव्हं, तुमचं कोण पाहुणा कोण डॉक्टर आहे का हो? हो, जावई आहे ना. त्याचं काय? हां, मग तेच त्यांच्या संग आमच्या मास्तरीन काही बोलणं झालं होतं काय? तुमचे जावई डॉक्टर आहेत ना? हां. ते मदत करतील का मला? का नाही करणार? ओ सर, हॅलो. काय झालं? म्हणलं त्यांच्या संग आमच्या मास्तरीन काही बोलणं झालं होतं काय म्हणलो? असं का विचारताय तुम्ही? नाही, मला मास्तरीनबाईच म्हणल्या की असं असं म्हणतात म्हणलं. तुम्हाला काय म्हणजे झालं ना हो त्यांचं बोलणं? झालं होतं खरं. हां, मग तेच. मग काय, मग पुढं काय झालं? नाही, मला माहित नाही. असं कसं? नाही, मला खरंच माहिती नाही आहे. आता ना मी जरा घाईत आहे. तो शाळेचा इव्हेंट आहे ना. नाही पण सर, तुम्हाला माहिती हवीच असेल तर विचारून सांगतो ना मी. नाही नाही, तसं काय करू नका. त्यासनी काही विचारू नका, जाऊ दे. ते सोडा विषय, त्याचं काय एवढं काही महत्वाचं नाही. आणि हे आपल्यातच ठेवा, आपलं बोलणं. हो, पण अक्षराला लवकर पाठवा तुम्ही शाळेत. ते पाठवतो मी, करतो. घ्या काहीतरी त्याचं. एक काम करा, मला जरा तुमच्या जावयाचा नंबर द्या बरं. हो, पाठवतो. हां, लवकर पाठवा, मी वाट बघालो. गोळ्या तेवढ्या घ्या बीपीच्या, आणि नंबर पाठवा. हां. फुलपगारांच्या जावयासंग मास्तरींचं बोलणं झालं तर म्हणजे 100% आमच्या बापाच्या तब्येतीच्या बाबतीतच झालेलं असणार आहे. आमच्या बापाची तब्येत आणि त्याचे उपचार, दुसरा काय धंदा नाही. एवढं उपचार देऊन काय शाना माणूस होणार होय तो तवा? हाय का आता हे इथं आलेत भाई. मी यासनी खोलीभर हुडकत्या. इथवर एकटे आला तुम्ही? व्हाय की मला बी आखरीतच वाटलं. पण काय पाहिजे का तुम्हाला? इथे कशाला आलात तुम्ही खाली? खरंच त्या जोगतिनीची कमाल झाली. हाय का नाही सोनबाई? हां? म्हणजे बघा, काल तुम्ही वटी भरून आलात आणि आज बघा केवढा चमत्कार झाला. काल ओंक्या धरून घेऊन आलता, पण आता स्वतः एकटे आले. आई अंबाबाई, तुझी अशीच कृपादृष्टी राहू दे आमच्यावर. बोला अंबाबाईचा उदो उदो. अंबाबाईचा दो. हॅलो. हां, नमस्कार. मी अधिपती सूर्यवंशी बोलतोय. बरं. त्या अक्षरा मॅडम आहेत का नाही, त्यांचा मिस्टर. अच्छा. तर तेच आमच्या सौभाग्यवतीनेच तुम्हाला फोन करायला सांगितला होता. आमच्या वडिलांच्या तब्येतीविषयी जरा विचारपूस करायची होती हो. सॉरी सर, पण आता बोलता येणार नाही, कारण मला आता ऑपरेशनसाठी जायचं आहे. आपण एखाद तासाने बोललं तर चालेल का?
हा बरोबर, चालते की तुम्ही करा ऑपरेशन, मी करतो. मी फोन करतो, तुम्ही ऑपरेशन करा. ठीक आहे, ठेवतो. बरं. आई यांचं चहा पाणी झालं का? नाही अजून. थांब, आणते. आजी तुम्ही थांबा, मी देते. सुनबाई तिचं काम ती करेल की. नाही मॅडम, त्यांचा गुडघा दुखत होता म्हणून मी आणला. आई तू कशा पाहिजे एवढी धावपळ करतेस? हा, तुझे गुडघे दुखतात ना व तू काळजी घे की स्वतःची. शांता आहे, रखमा आहे, त्या करतील की त्यांची कामं. हा, द्या सुनबाई. घ्या चहा घ्या. सरकार, ह्यांच्या सकाळच्या गोळ्या द्यायच्या आहेत अजून. का मुहूर्ताची वाट बघतेस? नाही, ते खाली आले ना म्हणून थांबले. खोलीत गेल्यावर देते गोळ्या. दे आता आमच्या समोर. आणल्यास ना व गोळ्या? हो. गोळ्या घ्या पटशिरी. दे ग. शांता, पाणी आण. काय झालं तुम्हाला? काल तर शांतवानी जेवलासा, देवीच्या पाया पडलासा, आणि आता हे काय? नको. आमच्या हातनं चावी न ग. एवढं वावड आहे आमचं. अहो थांबा. पायात काचबीच घुसल. शांता, साफ करे सगळं. बसू त्यांना तिकडं. हा बाबा. हा अक्षुबाळा, तू तू असेल तसे लगेच घरी ये. काय झालं? अगं सकाळपासून मला अस्वस्थ वाटतंय आणि जरा घाबरल्यासारखं सुद्धा होतंय. घाम सुटलाय सगळ्या अंगाला आणि विद्या आणि इरा पण नाही आहेत घरात. ठीक आहे मी लगेच येते. हा बाबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, काही होणार नाही तुम्हाला. मी आले लगेच. हा हा, ये बाळा लगेच. आले मी. काय झालं? माझ्या बाबांची तब्येत बिघडली, मी निघते, मला जायला हवं. जावा तुम्ही, तुमच्या बाबांची काळजी घ्या, आम्ही आहोत तिकडं. धनाजी, धनाजी, त्यांना वर घेऊन जा. सुनबाई तुम्ही उभ्या का? जावा की. अधिपती, कळलं का तुम्हाला? काय? मोठे मालक स्वतःहून एकटे खोलीच्या बाहेर आलते, इथे आलते. आणि चहाचा कप बी उडीवला. नशीब कुणाला काही लागलं नाही. स्वतःच्या पायाने चालत आले ते हे चांगलं आहे, पण त्यांच्या वागण्यात अजून काही बदल नाही. आम्ही बोलतो जरा डॉक्टरांशी, त्यांच्या गोळ्या वाढवाव्या लागतील आम्हाला. मॅडम नको, म्हणजे खूप गोळा नको. सुनबाई, तुम्ही यात लक्ष घालायची काय बी गरज नाही. तुमची हद्द तुमच्या खोली पातूर, बाकी सगळं आमचं राज्य आहे. तुम्ही मध्ये पडायची काय बी गरज नाही. नाही आई साहेब, असं काही नाही म्हणाल.
सुनबाई निघा की, तुम्हाला जायचंय ना व? हो कुणीकडे बाहेर चाललायसा काय? हो बाबांची तब्येत जरा बिघडली, मी जाऊन येते. हां हां चला, मी बी फॅक्टरीतच चाललो, मी सोडतो तुम्हाला. चला आई साहेब येऊ काय? या सुनबाई जाऊन या, आणि काय लागलं तर कळवा आम्हाला. काय झालं बाबांना? बाहेर जाऊन बोलूया का? इथे नको. थँक्यू. का हो? खरंच कप उडवलं त्यांनी? हो पण त्यात त्यांचा काही दोष नव्हता. अहो त्या नर्सही त्यांना जुन्याच गोळ्या देत होत्या आणि मी त्यांच्याकडे बघून त्यांना खूण केली की ह्या गोळ्या नकोत, म्हणून त्यांनी चहाचा कप उडवला. आणि तुम्हाला सांगू अधिपती, या नवीन गोळ्यांमुळे ते प्रतिसाद देतात ना, तर आता जुन्या गोळ्यांपैकी एक सुद्धा गोळी त्यांच्या पोटात नाही गेली पाहिजे. आणि ते जेव्हा स्वतः चालत आले ना, तेव्हा ते खूप शांत होते. त्यांनी काहीच केलं नसतं, ते गप्पच बसले असते जर त्या नर्सही आल्या नसत्या तर. खरं तर माझंच चुकलं. मी त्यांच्याकडे बघून खूण करायला नको होती. मीच काहीतरी ट्रिक करायला हवी होती, मग त्यांनी असं केलं नसतं. मी खुणावलं त्यांना आणि बिचाऱ्यांना आयत्या वेळी जे सुचलं ते केलं त्यांनी. हां जाऊ दे, एवढं कशाला इसकडून सांगताय तुम्ही? राहू दे. अधिपती तुम्ही प्लीज तुमच्या बाबांवर रागवू नका. आमच्या बाचं सोडा, त्याची सवय आहे आम्हाच नाही. तुमच्या बाबांना काय झालं ते सांगा की, काय झालं काय नेमकं? तब्येत बिघडल्या म्हणजे काय, नेमकं काय झालं? काय सिरियस आहे काय? चला मी येतो तुमच्या संग. चला. नाही 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 नाही, तुम्ही इथेच थांबा, घरीच थांबा. आणि त्यांना ते जुन्या गोळ्या देत नाही आहेत ना, ते बघा. हां ते बघतो मी, त्याचा काय उपयोग नाही. परत फोडाफोडी चालू केल्या त्यांनी, बघतायचं ना. मी तुम्हाला सांगितलं ना, त्या नर्सताई त्यांना जुन्या गोळ्या देत होत्या, म्हणून त्यांनी असं केलं. बरं ते नव्ह, तुम्ही फुलपाखरे सरांच्या जावयाशी बोलला होता काय? तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही नाही सांगितलं. मी सांगते तुम्हाला सगळं, मी नक्की सांगेन. तुम्ही फक्त मला आत्ता मदत करा. तुमचं नेमकं काय चाललंय ते जर कळलं नाही तर तर तुम्ही नाही करणार मला मदत? तुम्ही पण का नाही एवढंसं चिमणीवानी तोंड करताय. सांगा काय करू? थँक्यू. आणि सॉरी, मला माहिती आहे मी थोडी लपवाछपवी करते, मला हे सगळं आवडत नाही आहे. पण आता भुवनेश्वरी मॅडमना माझं म्हणणं पटणार नाही आहे. तुम्हाला पटलंय तरी तुम्ही त्यांना बोलत नाही आहात. आणि मला सांगा अधिपती, तुमचे बाबा जर बरे झाले तर भुवनेश्वरी मॅडमना आनंदच होणार आहे ना, त्यांना बरंच वाटणार आहे. मग त्यासाठी आपल्याला आधी तुमच्या बाबांना बरं करायला हवं, हो की नाही? आणि तुम्ही मला वचन दिलंय मला साथ द्याल म्हणून. देतो की मग आता साथ. तुम्ही काय करू सांगा? हां तुम्ही आत्ता त्यांच्या खोलीत जा आणि त्यांना गोळ्या देत असतील तर थांबवा. मी बाबांना भेटून येते लगेच. प्लीज आणि लवकर जा. पण तुम्ही नीट जावा आणि काय लागलं तर मला सांगा लगेच, मी येतो लगेच तिकडं. हां हो ठीक आहे, मी पर्स घेते आणि निघते. आणि थँक्यू. हां बाबा बोला. निघालीस का तू घरातून? हो हो मी निघाली, तुम्ही काही काळजी करू नका, मी येतेच आहे. हां रिक्षा शोधते. ऐक ऐक ऐक, तू घरी नको येऊस. का अगं मी बरा आहे, बाबा? मी एकदम ठणठणीत आहे. तुम्ही फोनवर म्हटलात ना तुमची तब्येत ठीक नाहीये म्हणून. सॉरी, पण तुला घरातून बाहेर काढण्यासाठी खोटं बोललो अगं मी. म्हणजे? अगं तुला शाळेत पाठवण्यासाठी. मला काही कळत नाहीये. अगं तुझी शाळेला आता गरज आहे. काल रात्री मोहिते मॅडमचा फोन आला होता. कार्यक्रमासाठी डान्स बसवायचा आहे आणि अजून तो पूर्ण बसलेला नाहीये. उद्या रंगीत तालीम आहे आणि अजून काहीच तयारी नाहीये. तू एक काम कर, तू शाळेत जा आणि काय ते बघ. मी मोहिते मॅडमना कळवतो तसं. बाबा तुम्ही तब्येतीचं कारण सांगायची काय गरज होती? मला किती टेन्शन आलं माहितीये. सॉरी अक्षू, पण त्याशिवाय तू बाहेर पडली नसतीस ना. पुन्हा असं काही करू नका प्लीज. सॉरी सॉरी, हे बघ मी पुन्हा नाही असं करणार. पण तू आत्ता अर्जंट शाळेत जा. चल.
ठेवतो फोन मी. गोळ्या घ्या. मम्मी तोंड उघडा. अहो साहेब बाहेर अहो असं नका करू. बाहेर घ्या गोळ्या. मी मी काय झालं? काय झालं? तुझी नाटकं परत चालू झाली काय? एक दिवस चांगलं वागायचं, एक दिवस परत राडे करायचे. मी ग बसा, काय बोल नका, अजिबात काय बोल नका तुम्ही. वैताग आला तुमच्या अशा वागण्याचा आम्हाला. बंद करा. ओ ताई, आणा इकडे गोळ्या, आणा ते, आणा इकडे, मी देतो. आणा इकडं. लय झालं यांचं, ते देतात विचार तर तुम्हाला लय. पाणी घ्या तुम्ही. पाणी आणा की, पाणी आणा. शांत बसल्यात वर पाणी. दिवा लवकर पाणी घ्या. आता बस जरा हो प्या. झालं काय? तुम्ही नीट देत नसशीला गोळ्या, म्हणताना घेत नाहीत. आता कशा काय घेतल्या बरोबर? घाबरायचं नाही त्यासनी, द्यायचं आरामात. आई सर, फॅक्टरीत जाऊन येतो. काय काय झालंय? तुम्ही सांगा काय झालं. नाही, काय नाही झालं. मग चांगलंच आहे की. नाही, तुम्हाच नाही विचारतो मी, काय झालं? काय चिडलाय काय? का असं काय विचारताय तुम्ही? अहो, जग जिंकून या म्हणला नाही. जग जिंकलाय की तुम्ही. आता अजून किती जग जिंकणार? मला कळलं नाही. आम्हाला पण कळलं नाही. काय झालं? काय कळलं नाही? कायच कळलं नाही. म्हणजे म्हणजे हे जे काय आज घडतंय ते का घडतंय? देवीची इच्छा आहे म्हणून घडतंय का अजून काय? देवीलाच ठाव. काय घडलंय आई साहेब? हेच आज जे घडलं ते. काय? चहा चहा उडीवला त्यांनी. मला माहितीच आहे की त्यांचा स्वभाव. ओळखत नाही होय तुम्ही त्यासनी? ओळखत नाही असंच वाटायला आता. अहो, काय सोडा तुम्ही. आयुष्यभर तेच करत आलाय तो माणूस. एवढी वर्ष झाली तरी कधी कधी माणूस अनोळखीच राहतोय की. जाऊ द्या जाऊ द्या, तुम्ही नका विचार करू त्यांचा. त्यांचा विचार करतच नाही मी कवा. तुमचा विचार करतोय. काय झालंय? काय
नेहमीसारखं बोलतच नाही. काय झालं? काय चूक झाली काय माझ्याकडनं? नाही अधिपती. अधिपती तुम्ही आमच्या भविष्याचा आरसा आहे सा. आयुष्यात काय गडबड झाली नाही तर भविष्यात पण गडबड नाही होणार. म्हणजे काय? हे बघा, हे असं का नाही तुम्ही मगाधरणं कोड्यात बोलताय? काय सांगा की मला काय कळना. असा झटका येतो आम्हासनी कधी कधी. हा, जाओ तुम्ही, काही काळजी करू नका. जावा फॅक्टरीत जावा. ठीक आहे काय सगळं? अहो ठीक आहे हो. आणि नसल तर ठीक करू की आम्ही. हा, जावा फॅक्टरीत जावा. बर ठीक आहे, येऊ काय मग? या.